बांगडा फ्राय तव्याला चिकटतो, आतमध्ये कच्चा राहतो? उत्तर मिळेल फक्त 3 स्टेप्समध्ये. आधी स्वच्छ केलेल्या बांगड्यावर लिंबाचा रस, हळद आणि आलं लसूण पेस्ट घाला. मग त्यात कश्मीरी लाल तिखट, धनेपूड, चवीनुसार मीठ, थोडं साधं तिखट आणि तेल टाका. हा सगळा मसाला छान मुरण्यासाठी अशा प्रकारे माशांना आतपर्यंत लावून घ्या आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवा. आता एका प्लेटमध्ये बारीक रवा घेऊन त्यात थोडं मीठ टाकून एकत्र करा आणि या मॅरिनेट केलेल्या बांगड्याला दोन्ही बाजूनी रव्याचं मस्त कोटिंग करून घ्या. आता तव्यावर थोडंसं तेल टाकून बांगडा ठेवा आणि झाकण ठेवून 4 मिनिटं मस्त वाफवून घ्या. मग पलटी मारा, थोडंसं तेल टाका आणि वरून फ्रेश कढीपत्ता टाका. आता पुन्हा 3 मिनिटं झाकून ठेवा. कढीपत्त्यामुळे असा खमंग सुवास येतो की तोंडाला पाणी सुटेल. बघा, आपला गरमागरम आणि रसदार रवा बांगडा फ्राय तयार आहे. तुम्हाला कोणता फिश फ्राय आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा.